मडेघाट. ऐतिहासिक मडेघाट. प्राचीन काळापासून कोकणातून मावळत जाणाऱ्या अनेक घाटवाट अस्तित्वात आहेत. महाड तालुक्यातील रानवडी ते केळद गावी सह्याद्री रांग चढून जाण्यासाठी मुख्यतः 3 वाट आहेत. एक आहे मडेघाट, दुसरे उपंड्या घाट आणि तिसरे आहे आंबेनळीची घाट. मडेघाट हा तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूस आहे, जो पुणे जिल्ह्याच्या दक्षिण बाजूस आहे. केळद नावाच्या गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हा घाट आहे. गड आला पण सिंह गेला. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय पराक्रमानंतर त्यांचे पार्थिव ह्याच घाटवाटेने त्यांच्या असलेल्या उंबरठ गावी घेऊन गेले होते. याची साक्ष म्हणून या वाटेला मडेघाट नाव प्रचलित केले. घाट माथ्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव एक रात्री मुक्कामी ठेवले होते. त्याचीच आठवण म्हणून एक छत्री बांधली आहे. व रात्रीचे 2:30 वाजले आहेत आणि आम्ही जात आहोत आता मडेघाटच्या ट्रेकसाठी. पुढे सगळी मंडळी चालत आहे. 11:30-12 वाजेपर्यंत हा ट्रेक संपवायचा आहे, म्हणून रात्री 2:30 वाजता हा ट्रेक चालू केलेला आहे. तर आता आपण उतरलो मडेघाट. मडेघाटाला तसं ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण तानाजी मालुसरेंचा ज्यावेळेस सिंहगड मृत्यू झाला, त्यावेळेस पडले ते धारात होते, त्यावेळेस त्यांना याच घाटातून खाली त्यांच्या असलेल्या उंबरठ गावात घेऊन गेले होते, म्हणून या घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. आत्ता हे तुम्ही जे 12 बघत आहात ते पडवळकोंड या गावाच्या हद्दीत आहे. 14 फूट लांब व 14 फूट रुंदी असणारी मुख्य विहीर आणि तिला जोडून 50 फूट लांब अशी या विहिरीची रचना आहे. घाटातून जाणाऱ्या येणाऱ्यासाठी ताण भागवण्यासाठी ही बांधली आहे. स्थानिकांच्या मते इथे घोडेस्वार उतरत असत, म्हणून याला घोडेबारव देखील असे म्हणतात. ओ दादा, मनू दादा, इकडं या ठिकाणी पाठीमागं आहे मडेघाट, ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी असंच कोकणात म्हणजे रायगडला जाण्यासाठी वाट आहे महाडला. तर आम्ही आता कोकणातनं जातो, आम्ही जात आहोत देशावरती, म्हणजे इकडं आम्हाला वरती जायचं आहे. तर ही वाट पुढे अशी जाते शेवत्या गावाकडं. तर आता आपल्याला जायचं शेवत्या गावाला. चला. या भागाला तसं ऐतिहासिक महत्त्व खूप लाभलेलं आहे. आता रात्री 2 वाजता आम्ही ट्रेकिंग चालू केलं होतं हे, आणि आता 6:30 वाजता आम्ही खाली कोकणात पोहोचलेलो आहोत. तर आता वरती जायचं आहे. इथे शेवता म्हणून गाव आहे, त्याच्यामध्येच एक घाटवाट होती, म्हणजे आता बंद आहे. आणि अशा बऱ्याच घाटवाटा आहे तिथं, त्याला चोर वाटा किंवा फसवण्याच्या वाटा असं म्हणलं जातं, ज्या की लवकरात इथे या ठिकाणी सापडत नाहीत. रायगड राजधानी असल्यामुळं या ठिकाणी या भागात अशा फसव्या वाटा भरपूर केलेल्या आहेत. त्यामुळं
या ठिकाणी त्रास होतो की घाटवाटा उडवण्यासाठी तर प्रॉपर गाईड असेल किंवा इथला एखादा गावकरी माहितीदार असेल तर त्याची मदत घेतलेली कधीही चांगलंच या ठिकाणी. अशा ठिकाणी बसायचं सुखच वेगळं. असं सुख जगात दुसरीकडे कुठंच नाही. हे सुखच वेगळ्या प्रकारचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं आणि जगणं. एक दिवसासाठी येतो आपण पण 8 दिवस रिफ्रेश होऊन जातो या गोष्टी. हळूहळू साधारण एक अर्धा सिंहगड उतरत जाणार आणि अर्धा ते पाऊण सिंहगड तुम्ही उतरत जाणार आणि अर्धा सिंहगड परत तुम्ही गेन करणार, अर्ध्यापेक्षा कमी जाणार आणि नंतर तुम्ही डायरेक्ट केळदला उतरणार. आता इथून गेल्यानंतर 2 घरं येतील, गुगुळशी म्हणतात त्यांना. तर गुगुळशीची 2 घरं, घरात वस्ती एखादा दुसरा माणूस असेल, तुम्ही काय आणलं असेल, तुमचं किट वगैरे काय आणलं असेल तर तुम्ही तिथं निश्चित त्या 2च घरांची धनगरांची वस्ती आहे. त्याच्या पुढं नंतर गेला की ही जी घळ दिसते ही नदी क्रॉस करायची आपल्याला. त्याच्यात पाणी आहे, म्हणजे ती वस्ती त्या पाण्यावरच टिकलेली आहे. तर 2 ते 3 घरांचीच वस्ती आहे, जास्त घरांची वस्ती नाही आहे. म्हणजे 2-2 घरांच्या अशा 2 ते 3 वस्त्या आहेत साधारण. तर तिथे मात्र आपला आता इथून जेव्हा निघू तर तिथे आपला स्टे होईल पाण्यासाठी तिथे एक 5-10 मिनटं बसतो आणि मग पुढं मार्गस्थ होईल. ओके. ह्या कड्याला गाढवलोट कडा म्हणतात. हा गाढवलोट कड्यावर आपण जाणार नाही. इथे एक फार मोठी मिस्टेक होते. जेव्हा तुम्ही इथून केळदला जाता तेव्हा त्या गाढवलोटच्या धारेवर जायचं नाही, लक्षात ठेवा. गाढवलोट उजवीकडे ठेवायचं आणि खाली खाली नदीत उतरत जायचं, हे लक्षात ठेवा. इथे 2 वाटांचं फार कन्फ्युजन होतं. गाढवलोटला वरती नाही जायचं, गाढवलोट उजवीकडे ठेवायचं आणि खाली 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 त्याच्या बाजूने उतरत जायचं आणि मग नंतर म्हणजे आपण पूर्णपणे आता दक्षिणेच्या दिशेनेच जात राहतो. ओके. तर पार्ट 1 पार्ट 2 संपलेले आहेत, पार्ट 3 स्टार्ट. ही वेळवंडी रिव्हरची वेळवंडी रिव्हर परिक्रमा नंबर 2 जी आपण करतो तर तो हा ट्रेक हा नेहमी हुलकावणी देतो आपल्याला. पावसाळ्यात जर आला तर 100% हुलकावणी देणारा ट्रेक, 100%. म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला संपूर्ण पावसाळा या पठारावर काहीही दिसत नाही. हे या पठाराचं वैशिष्ट्य पूर्ण. म्हणजे तुम्ही पावसाळ्याचे जवळजवळ 2-2.5-3 महिने पूर्णपणे धुकं असतं, काही दिसत नाही. आम्ही हरपूरवरून इकडे येतो आणि नेहमी हा चकवा होतो. ह्या डोंगर रांगेवरून खरं तो ट्रेक आहे एकदाच सक्सेस झालेला आणि अनेक वेळा तो फेल गेला. चल आता ही वेळवंडी रिव्हर वैशिष्ट्य असे की इकडे जो पडणारा पाऊस आहे तो अरबी समुद्रात जातो, इकडे पडणारा पाऊस बे ऑफ बेंगॉलला जातो. असं त्याचं एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे. ओके. आणि आता हा शेवता घाटाच्या टॉपवर आहात तुम्ही. शेवता घाटाचा टॉप संपलेला आहे आणि आता शेवता घाटातून जेव्हा तुम्ही मेन रोडला किंवा जवळात नियरेस्ट जर असेल स्टेशन जिथे तुम्ही पोहोचू शकता,
झालं पाणी भेटलेलं आता पाणी भेटलंय. पाण्याचं महत्व जरा आज जरा जास्त समजलं आहे. अशी चूक परत करायची नाही. नाईट ट्रॅकमध्ये पाणी जास्त घ्यावंच लागणार.